नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग। आणि जर तुमचा टक्स तिरका येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमचा टक्स तिरका का येतो आणि तिरका येऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मी सुरुवातीला कटोरीचे दोन्ही पार्ट आहेत ते म्हणजेच योगपट्टी आणि कटोरीचा पार्ट तो मी जॉईन करून दाखवते। आता ही माझी पद्धत आहे जी मी शिलाई करताना सुईच्या बाजूने या पद्धतीने मार्किंग करते। म्हणजे जर सिंपल ब्लाउज असेल तर या पद्धतीने तुमचं म्हणजे उलटा सुलटा भाग लक्षात येईल किंवा अस्तर जोडताना सुद्धा या गोष्टी लक्षात येतात, म्हणून मी या पद्धतीने मार्किंग करून घेते आणि शिलाई करते। आता सगळ्यात आधी मी राईट साईडची कटोरी जोडून घेते। राईट साईडची कटोरी जोडताना सुरुवात मात्र वरच्या बाजूने करायची आहे आणि एकसारखी मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। एकसारखी म्हणजे अर्धा तर नाही पण क्वार्टर इंच इतकी मार्जिन आपण घेऊ शकतो। कमी जास्त थोडीफार होऊ शकते पण मार्जिन एकसारखी ठेवायची आहे। एकसारखी शिलाई आली की कटोरीचा आकार चेंज होत नाही। इथे पहा कटोरी मी शिलाई मारून घेतली। आता इथे थोडासा एक्स्ट्राचा भाग आला आहे तो मी कट करणार आहे, पण त्या अगोदर मी पुन्हा एक डबल शिलाई मारून घेते, कारण डबल शिलाई मारली की ब्लाऊज एकदम पक्का होऊन जातो, शिलाई वगैरे निघत नाही। आणि कुठलीही शिलाई करताना डबल शिलाई मारणं गरजेचंच असतं, त्यामुळे शिलाई पक्की होते। आता एक्स्ट्राचा कटोरीचा भाग आहे हा मी कट केला आहे। आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की तुम्ही इथे कट केली कटोरी खालून कमी पडणार नाही का, तर नाही। आता इथे काय झालं असेल की कटोरी कटिंग करताना तो भाग खालचा जो भाग असतो तो एक्स्ट्राचा आपण वाढवतो, म्हणजेच आपलं मेजरमेंट घेताना थोडंसं कमी जास्त झालं तर हा भाग वाढला जातो। आता पहा मी आता कटोरीचा टक्स कसा पकडला इथे पहा, जो सेंटर आहे त्या सेंटरला बरोबर पकडायचा आहे आणि योगपट्टीचा जो शोल्डरचा मधला पार्ट आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि मधी घडी घालून घ्यायची आणि मग खालच्या बाजूने जे आपण 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेलं होतं टक्ससाठी ते घ्यायचं आहे आणि वरती मी इथे 3 इंच घेतलं आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे। आता इथे पण एक पॉईंट आहे, तुम्ही जर 1.25 इंचाचं मार्जिन घेतलेलं असेल कटोरी वाढताना तर तुम्ही 1.25 इंचाचंच घ्यायचं आहे। मी माझ्या कटोरीमध्ये नेहमी 1.5 इंचाचं मार्जिन घेते, 1.25 इंचाचं घेत नाही, त्यामुळे मी ते खालच्या बाजूने 1.5 इंच मार्जिन दिलं आहे। आता पहा कटोरीचा टक्स घालून झाला आहे आणि आता तुमच्या इथे बघताच क्षणी लक्षात येईल की आपली कटोरी जर मोजली सरळ जर पकडलं तर तो सरळ टक्स आलेला आहे। म्हणजेच कटोरीचा टक्स तिरका येऊ नये म्हणून काय गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवातीलाच कटोरीचा टक्स घालायचा नाही, 1 नंबर। 2 नंबर, अगोदर कटोरीचा पार्ट योगपट्टीला जोडून घ्यायचा व्यवस्थित अगदी आणि मग योगपट्टीला आणि जो टक्सचा टोक आहे तो पकडायचा आणि मग त्याला घडी घालून घ्यायची आणि मग कटोरीचा टक्सचं मेजरमेंट टाकायचं आणि मग शिलाई मारायची। असं जर केलं ना तर तुमची कटोरी कधीच तिरकी येणार नाही, अगदी बरोबर कटोरी बसणार। तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात, अगोदर कटोरीचा जो पार्ट आहे म्हणजे टक्स आहे तो घालून घेतात आणि मग कटोरी योगपट्टीला जोडतात। याने बऱ्याच वेळा टक्स तिरका येण्याची शक्यता असते। म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही टक्स घातला, अगोदर योगपट्टीला कटोरी जोडून घेतली आणि मग घातला तर तुमची कटोरी कधीच तिरकी होणार नाही। तर आता जसं की तुम्ही तर पाहिलं व्हिडिओमध्ये मी क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडलेली आहे, अगोदर दोन्ही क्रॉसपट्ट्या खालच्या बाजूने एकमेकांना जोडून घेतल्यात, त्यानंतर क्रॉसपट्टी ओपन करून ही क्रॉसपट्टी वरचा जो कटोरीचं योगपट्टीचा आणि कटोरीचा पार्ट आहे त्याला जोडून घेतले, नंतर फोल्ड करून या पद्धतीने बाहेर काढून घेतले आणि खालचा जो भाग आहे तिथे मी पुन्हा एक दाबटीप देणार, कारण आपण खालच्या बाजूने जेव्हा या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडल्या त्यावेळेस एकच शिलाई मारलेली होती, म्हणून या पद्धतीने मी कटोरी जोडून झाली की पुन्हा एक दाबटीप देऊन घेते, म्हणजे पक्कं होऊन जातं शिलाई। आता राईट साईड झालं आहे। लेफ्ट साईडची कटोरी जोडताना मात्र कटोरी या पद्धतीने ठेवायची आहे आणि सुरुवात योगपट्टी खाली असेल आणि कटोरीचा पार्ट वरती असेल। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, आपण राईट साईडची कटोरी जोडताना वरच्या बाजूनेच कटोरीचा पार्ट येत होता, त्यामुळे शिलाई करताना अडचण येत नव्हती। पण लेफ्ट साईडची कटोरी जोडताना नवीन मैत्रिणींना खरंच खूप अवघड जातं, म्हणजे अवघड आहे असं नाही, पण इथे जो राऊंड असतो तिथे शिलाई मारताना थोडं अवघड जातं। तर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित तुम्ही जर राऊंडवरती व्यवस्थित हाताने सेटिंग करत जर कटोरी जोडली तर व्यवस्थित कटोरी जोडली जाते। इथे बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो, मलाही सुरुवातीला हा प्रॉब्लेम यायचा
की राईट साईडची कटोरी पटकन जोडली जायची, मात्र लेफ्ट साईडची कटोरी जोडताना थोडासा वेळ लागायचा किंवा मग कटोरी जोडताना चुन्या तरी पडायच्या. तर या पद्धतीने आता मी लेफ्ट साईडची कटोरीसुद्धा जोडून घेतली, क्रॉस पट्टी जोडून घेतली आणि जसं की राईट साईडचा भाग आपण फोल्ड करून घेतला होता तसाच लेफ्ट साईडचा भागही जोडून घेतला आहे. मग या क्रॉस पट्टीवरती इथे डबल शिलाई मारून घेतलेली आहे. तर या पद्धतीने दोन्ही कटोरींचा पार्ट जोडून झाला आहे. दोन्ही कटोरी सेम याच पद्धतीने जोडायच्या. अगोदर कटोरीचा भाग क्रॉस पट्टीला जोडून घ्यायचा, योकपट्टीला जोडून घ्यायचा आणि मग कटोरीचा टक्स मेजरमेंट घेऊन टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचं स्टिचिंग केलं तर तुमची कटोरी कधी चुकणार नाही. तर मैत्रिणींनो, आता मी कटोरीचा टक्स तिरका येऊ नये म्हणून स्टिचिंग दाखवलं आहे. पण जर तुम्हाला कटोरीचं कटिंग कसं करायचं ते पाहायचं असेल तर कटोरी कटिंगचं व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा किंवा मग मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंगची लिंक देते, तीही तुम्ही पाहून घेतली तरी चालेल. म्हणजे परफेक्ट कटोरी कटिंग कसं करायचं आणि कटोरी स्टिचिंग कसं करायचं हेही तुमच्या लक्षात येईल. आता कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंग पाहिल्यानंतर मेन पार्ट असतो तो बटनपट्टी किंवा हुकपट्टी, आयपट्टीचा. तर आता इथे तुम्ही जसं पाहिलं की मी 2.5 इंच अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि जी आपली उंची आलेली आहे पूर्ण बटनपट्टी किंवा आयपट्टीची, त्या उंचीपेक्षा मी इथे 1 इंचाचं कापड एक्स्ट्रा घेतलं आहे आणि खालच्या बाजूने दोन्ही पट्ट्यांना अर्धा इंच दुमडून घेतलं आहे. सुरुवातीला मी इथे योकपट्टी बनवून घेते, आयपट्टी बनवून घेते. त्यासाठी आतल्या बाजूने मी पट्टी जोडलेली आहे आणि मग या पद्धतीने वरच्या बाजूने दाब टीप देऊन मग जो उरलेला एक्स्ट्राचा पट्टीचा भाग आहे तो या पद्धतीने एकदा फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा डबल फोल्ड करायचा. आता इथे घडी घालताना मी 1/4 इंच मार्जिन या पट्टीच्या बाहेर ठेवलेला आहे. म्हणजेच आपण जी आयपट्टी बनवतो ती 1/4 इंच बाहेरच्या बाजूने ठेवायची आहे. आणि या पद्धतीने आता मी इथे जोडून घेतली पट्टी. तर तुमच्या लक्षात आलं असेल, बाहेरच्या बाजूने मी शिलाई मारली, आतल्या बाजूने ओपन ठेवलं आहे, कारण इथे आपण आतल्या बाजूने आय बनवून घेणार आहोत. तर पहा, या पद्धतीने मी खालचा आय बनवून घेतला आहे. त्यानंतर वरती 2-2 इंचाचं मेजरमेंट घेतलं आहे, म्हणजेच एकसारखे आय बनले जातात. बऱ्याच वेळा काय होतं की मेजरमेंट जर नाही घेतलं तर कमी जास्त होऊ शकतं. आता आय बनवताना तुमच्या ब्लाऊजची उंची किती आहे यावरती ते डिपेंड असतात. कमी उंची जर असेल तर अगदी 5 बनवू शकता किंवा 1.5 इंचावरती तुम्ही आय बनवू शकता, किंवा जर उंची जास्तच असेल तर तुम्ही 6सुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने मी हे आय बनवून घेतलेत. आता आपण घेणार आहोत हुकपट्टी बनवून. तर हुकपट्टी बनवण्यासाठी पट्टी वरच्या बाजूने लावून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने सुईच्या बाजूकडून पट्टी ठेवली आहे आणि इथे मी शिलाई मारून घेतली 1/4 इंच. त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आतल्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही पट्टी जी मात्र आहे ती पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आहे. पहा, या पद्धतीने ही फोल्ड करून घेतली आहे आणि आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची, कारण आयपट्टी आपण कुठेही ओपन ठेवत नाही, हुकपट्टी कुठेही ओपन ठेवत नाही, आयपट्टी आपण ओपन ठेवतो. खालच्या बाजूनेही रब करून घेतलं आहे. या पद्धतीने हुक आणि आयपट्टीसुद्धा बनवून झालेली आहे. तर आपलं कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे. तर पाहू शकता, अगदी छान असे कटोरीचे टक्स आलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया